आपल्या राजांनी शेवटचा श्वास घेतला आणि अखेरचा प्राण आपल्या राजांचा इथेच गेला. तर समाधीस्थळी पोहोचून आपण समाधीस्थळी नतमस्तक झालो तर तुम्हाला बाजूला स्वामिनिष्ठ कवी कलशांची समाधीसुद्धा बघायला मिळेल. शिवराय भावांनो, तर आपण आज आलेलो श्री क्षेत्र तुळजापूर श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी. इथे आपल्याला त्या आई भेटल्या. त्या खूप वर्षापासून इथे ओवी गातात. तर आई, तुम्ही काय सांगाल, कुठून कुठे इथं तुम्ही बालपणी इथेच गेले? माझ्या वडिलाचं मी बापाचं गाव आहे. किती सेवा करतात? आम्ही लहानपणापासून बाळपणापासून यायचं, शाळेत यायचं, दर्शन घ्यायचं, थोडं पाणी वाचायचं, चालू बाळपणापासून. तुम्ही एक ओवी म्हणून दाखवा आपली राजांबद्दल. श्रीमंत योगी सर्व सुखाचा त्याग करून कीर्ती रूपी राहिला. धन्य तुळापूरच्या माई भूमीवर कीर्ती रूपी राहिला. हात तोडले हार जाईना मी मराठाना, डोळे काढिले हार जाईना मी मराठाना, जीभ कापली हार जाईना मी मराठाना, मी मराठाना. काय करावा मराठी धर्माला, औरंग्याने हात लायतो त्याच्याच कर्माला. काय करायचं? या आईची सुंदर ओवी ऐकत आपण पोहोचलो श्री संगमेश्वराच्या मंदिरात. श्री संगमेश्वराचं दर्शन घेण्यासाठी समाधीच्या वरच्याच बाजूला तुम्हाला श्री संगमेश्वराचं मंदिर बघायला भेटेल. त्यानंतर तुम्ही खालच्या बाजूला गेल्यास तुम्हाला 3 नद्यांचा संगम म्हणजेच इंद्रायणी, भीमा आणि भामा या 3 पवित्र नद्यांचा संगम, ज्यास त्रिवेणी संगम असेही म्हटले जाते. समकालीन इतिहासात अशा काही नोंदी आहेत की औरंगजेबाला पाण्याच्या कमतरतेमुळे औरंगजेबाने हा परिसर निवडला असावा, अशा काही नोंदी आपल्याला इतिहासात बघायला मिळतात. त्रिवेणी संगम म्हणजे 3 नद्यांचा संगम असल्यामुळे आपण तिथे त्रिवेणी संगमावरती दर्शन घेऊन इथे तुम्हाला समाधी परिसरामध्ये बरीचशी मंदिरं बघायला भेटतात. श्री विष्णू मंदिर असेल, श्री सप्तकोटेश्वर मंदिर असेल, श्री राम मंदिर असेल, अशी बरीचशी मंदिरं तुम्हाला समाधी स्थळाच्या बाजूला बघायला मिळतील. सगळ्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण लागलो पुढच्या प्रवासाला. समाधी स्थळाच्या 2 मिनिटाच्या अंतरावरती एक कच्चा रस्ता लागतो. त्या कच्च्या रस्त्याने आपण पोहोचलो छत्रपती संभाजी महाराज म्युझियममध्ये. तर इथे आल्यानंतर आपल्याला अशा बऱ्याचशा गोष्टी बघायला भेटल्या, ऐकायला भेटल्या, त्यातून बराचसा इतिहासाचा उलगडा झाला. तर इथल्या वास्तू आपण बघत या काकांशी संवाद करत, या काकांनी असं बरंच काही ऐतिहासिक गोष्टी आम्हाला सांगितल्या. काकांचा निरोप घेत आपण निघालो वडूबुद्रुक गावाकडे. इंद्रायणी काठचा सुंदर सूर्यास्त बघत आपण पोहोचलो वडूबुद्रुक गावामध्ये. इथे पोहोचल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी आपण आलो. तर इथेच आपल्या महाराजांवरती अंत्यसंस्कार करण्यात आलेले होते, म्हणून या ठिकाणी सुद्धा समाधी आपली महाराजांची बघायला भेटते. तर इथे एवढं सुरेख महाराजांचं स्मारक उभारलेलं की खूपच छान. इथे तुम्हाला कवी कलशांची सुद्धा समाधी बघायला भेटेल. तुम्ही पण आवर्जून या ठिकाणी नक्की आलं पाहिजे. तर आजच्या पुरती एवढंच. भेटू अशाच एका नवीन माहितीसहित नवीन ठिकाणी. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय